प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडे। दत्ता, याच बीडमध्ये ज्या प्रकारे जाळपोळ झाली होती, ज्या प्रकारे दगडफेक झाली होती, त्यानंतर आता मनोज जरांगे यांची याच ठिकाणी इशारा सभा पार पडणार आहे। कशा प्रकारे तयारी झाली आहे आणि किती मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीसाठी एकत्र आलाय? अगर तुम्ही म्हणताय तसं ज्या बीड शहर काही दिवसांपूर्वी अख्खा दिवसभर जळत होतं, ज्या ठिकाणी दगड फेकले जात होते, आज त्याच बीड शहरामध्ये मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी फुलं उधळली जात आहेत। भगवं वादळ बीड शहरात रस्त्यावरती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। जिकडे बघेल तिकडे लोक मराठा समाजातले कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि प्रचंड उत्साहात मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जातंय। सध्या मनोज जरांगे यांची जी रॅली आहे ती बीड शहरातल्या मुख्य रस्त्याला लागलेली आहे। मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे ही रॅली निघालेली आहे। वाटेमध्ये शेकडो जेसीबी लावण्यात आलेली आहेत। त्या जेसीबी मधून मनोज जरांगे यांच्यावरती फुलं उधळले जात आहेत। प्रत्यक्षात ती रॅली निघालेली आहे। त्या रॅलीमध्ये लाखो लोक सहभागी झाला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर सभेला सुद्धा 1 लाख लोक या ठिकाणी येणार असल्याची, उपस्थित झाली असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या रूपानं बीड शहरामध्ये एक वेगळं वादळ पाहायला मिळतंय। मराठा समाजाचं वादळ पाहायला मिळतंय। आरक्षणाच्या मागणीसाठी हा सगळा समाज एकवटलेला आहे, रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळते। हळूहळू मनोज जरांगे जे आहेत ते सभेच्या दिशेने निघालेले आहेत। या ठिकाणी नागरिकांची इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे की मनोज जरांगे यांची जी रॅली आहे ती अगदी कासव गतीने पुढे जात आहे आणि वाटेत प्रत्येक ठिकाणी अगदी पावलावरती मनोज जरांगे यांच्या मोठ्या उत्साहात आणि उत्सुकतेनं स्वागत केलं जात आहे। अजूनही मनोज जरांगे यांच्या मागण्या ज्या त्या आहेत त्या पूर्णपणे मान्य करण्यात आलेल्या नाहीत। त्या मागण्या मान्य कराव्यात आणि ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी आग्रही मागणी मनोज जरांगे करतात। तर दुसऱ्या बाजूला सरकार मात्र कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत असं सांगितलं जातंय आणि तिसऱ्या बाजूला समाज मात्र मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरत आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रासमोर असलेलं हे कोडं नक्की कसं सुटणार असा प्रश्न उपस्थित होतोय। आता आजची जर परिस्थिती आपण बघितली तर बीडची ही इशारा सभा आहे। या इशारा सभाकडे संपूर्ण राज्य सरकारचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे नक्की काय इशारा देतील मराठा समाजाला, पुढची नक्की काय दिशा देईल, नंतरच्या काळात आंदोलन जे आहे ते कशा स्वरूपाने सुरू राहील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याचं जर चित्र आपण बघितलं तर एक मोठा जल्लोषात या ठिकाणी लोक जे आहेत बीडच्या रस्त्यावरती उसळले असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये यावेळेला राज्य सरकारकडून अनेक वेळेला प्रयत्न करण्यात आलेले आहेत। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा 2दा नव्हे तर 3दा प्रयत्न झाला, मात्र कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलेलं नव्हतं। त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसीची जी मागणी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या शहरांमध्ये आतापर्यंत मनोज जरांगे यांचं उत्साहात स्वागत झालं, त्यांच्या रॅली सुद्धा निघाल्या। मात्र आज बीड शहरामध्ये जी रॅली निघालेली आहे ती मात्र या सगळ्या शहरातल्या रॅलींपेक्षा वेगळी रॅली मानावी लागेल, कारण प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि त्या लोकांमधला जो उत्साह पाहायला मिळतोय तो सुद्धा उत्साह अत्यंत आगळा वेगळा आहे। त्यामुळे आजची सभा ही निर्णायक सभा ठरण्याची शक्यता आहे। यानंतरचं आंदोलन हे वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, कारण मनोज जरांगे जे म्हणतात की यानंतरचं आमचं आंदोलन सरकारला परवडणार नाही, सरकारने हलक्यात घेऊ नये अशा स्वरूपाचे सुद्धा इशारे त्यांनी यापूर्वी सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे नेमका सायंकाळपासून आंदोलनाची दिशा काय करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जागेवर बसतोय की एक मोठी गर्दी, एक मोठा जल्लोष, एक मोठा उत्साह आणि महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं असं एक चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळते। प्रचंड मोठी मनोज जरांगे यांची रॅली सध्या निघालेली आहे।